Hello students, we will go to the last part of this ether and then uses of alcohol, phenol and ether in this lecture. Here the part they have given in our syllabus is electrophilic substitution in aromatic ethers. You know aromatic ethers contain aromatic ring. त्याच्यामध्ये aromatic ring असणार आहे. मग त्याला जोडून तुम्ही OR असा ग्रुप घेतलेला असेल तर ते मिक्स्ड इथर होतं. O आणि aromatic रिंगच घेतली तर सिंपल इथर होतं. पण आपण जे इथर आता इथं पाहणार आहोत त्या इथर मध्ये पर्टिक्युलरली इथं R च्या जागेवर मिथाइल ग्रुप आहे असं इथर आपल्याला पाहायचंय. ज्याचं नाव आहे एनिसोल. मिथाइल फिनाइल इथर त्याचं नाव आहे एनिसोल. आणि एनिसोलच्या आपण रिएक्शन्स स्टडी करणार आहोत. त्या रिएक्शन्स चे नाव दिलेलं आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरोमॅटिक इथर्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय तर OR इंटॅक्ट राहणार, OR निघून जाणार नाही. OR कीपिंग इंटॅक्ट. हायड्रोजन atoms from remaining carbons of the ether are either replaced by one of the atom or group like halogen. Reaction is called as halogenation. Alkyl or acyl group. Alkylation or acylation. That reaction is Friedel-Crafts reaction. And lastly nitro group. म्हणजे H च्या जागेवर तुम्ही हॅलोजन आणणार आहात, H च्या जागेवर अल्काइल ग्रुप आणणार आहात, असाइल ग्रुप आणणार आहात किंवा नायट्रो ग्रुप आणणार आहात. त्यानुसार रिएक्शनचे नाव आहे हॅलोजनेशन, फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन आणि नायट्रेशन. बिफोर गोइंग टू दीज रिएक्शन्स वी हॅव टू नो व्हाट इज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इट इज द रिएक्शन इन विच इलेक्ट्रोफाइल हाइड्रोजन ऑफ ईथर is replaced by any other electrophile like halogen, alkyl group, acyl group or nitro group. Such reactions are called as electrophilic substitution reaction. Just now I have told you here is OR. Say directly I attach CH3. तिथे मी डायरेक्ट CH3 अटॅच करून टाकतो. त्या कंपाऊंडचं नाव आहे एनिसोल. एनिसोल मीन्स मिथाइल फिनाइल इथर. मिथाइल फिनाइल इथर त्याला आपण एनिसोल असं म्हणतो. आणि हा जो एनिसोल आहे त्या एनिसोल मध्ये जो अल्कोक्सी ग्रुप आहे OR किंवा OCH3 बेन्झीनला जोडलेला त्या ग्रुपला म्हणलं जातं अल्कोक्सी ग्रुप. त्या अल्कोक्सी ग्रुप इन इथर्स इज ऍक्टिव्हेटिंग. तो रिंगला ऍक्टिव्हेट करणारा ग्रुप आहे. एंड आर्थो प्यारा डायरेक्टिंग म्हणजे काय जेव्हा बेन्झीनला OCH3 ग्रुप जोडलेला आपण किंवा OR ग्रुप जोडलेला आहे तो ग्रुप बेन्झीन रिंगला ऍक्टिव्हेट करतो आणि इनकमिंग ग्रुपला तो आर्थो किंवा पॅरा पोझिशनला यायला भाग पाडतो. म्हणून त्याला ऍक्टिव्हेटिंग आणि आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हटलेलं आहे. See, alkoxy group in ethers is activating and ortho-para directing group. We can see the resonating structures of these aromatic ethers. Suppose here is OR attached to benzene ring. To this benzene ring, whatever OR is attached on this oxygen, there are two lone pairs of electrons. When one lone pair of electron on this oxygen comes in between oxygen and the carbon atom of aromatic ring to which OR means alkoxy group is attached. Here conjugation is possible, and when conjugation is possible there is possibility of resonance effect. मग आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर त्याचे लिहू शकतो. पहिल्यांदा O चे दोन इलेक्ट्रॉन O आणि कार्बन मध्ये येतात तेव्हा कार्बन आणि आर्थो पोझिशनचा कार्बन त्याच्यामधला जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि आर्थो कार्बनकडे दोन्ही इलेक्ट्रॉन जातात. आर्थो कार्बनवर पहिल्यांदा निगेटिव्ह चार्ज येतो तेव्हा O आणि R मधल्या O ची व्हॅलेन्सी 3 होते आणि 3 व्हॅलेन्सी जेव्हा होते तेव्हा त्याच्यावर प्लस चार्ज येतो कारण त्याचे इलेक्ट्रॉन वापरले गेलेले
transferred to further carbon atoms and bond positions are changed. In structure number 2, there is negative charge on carbon number 2. This is carbon number 1, this is carbon number 2 or orthocarbon. In structure number 3, negative charge comes on para carbon. In structure number 4, negative charge comes on orthocarbon. And in structure number 5 and structure number 1, all atoms are similar atoms. Ring is also similar. Only position of carbon-carbon double bond is changed. सुरुवातीला त्याचा डबल बॉन्ड आहे, तिथं SN1च्या स्ट्रक्चर मध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि सुरुवातीला त्याचे सिंगल बॉन्ड आहे, तिथं SN1च्या स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड आहे. आणि अशा लिखाणामध्ये तुम्हाला असं लक्षात येतं की निगेटिव्ह चार्ज इज प्रेझेंट ऑन ऑर्थोकार्बन, para carbon and orthocarbon. Hence, electrophile which has plus charge will get attached to orthocarbon, para carbon or orthocarbon and never to the metacarbon. म्हणजे इलेक्ट्रोफाइल ऑर्थो प्यारा ऑर्थो या कार्बनला अटॅच होऊ शकतो, प्याराला नाही. पुढे त्यांनी म्हटलंय प्लस आर इफेक्ट ऑफ OR ग्रुप. प्लस आर पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट जो असतो OR ग्रुपचा increases electron density at ortho and para positions. या OR मुळे जो पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट होतो, म्हणजे बाहेरून इलेक्ट्रॉन आत येणं पॉझिटिव्ह म्हणायचं आणि आतून इलेक्ट्रॉन बाहेर जाणं निगेटिव्ह म्हणायचं. 11th मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. तर प्लस आर इफेक्ट OR ग्रुपचा जो आहे तो इन्क्रीज करतो इलेक्ट्रॉन डेन्सिटी at ortho and para positions. Hence, these aromatic ethers show electrophilic substitution reactions at ortho and para positions, giving mixture of products. One is ortho product and another is the para product. Out of these two, para product is the major product. जे दोन प्रोडक्ट मिळतात ऑर्थो आणि पॅरा, त्यातला पॅरा प्रोडक्ट आपल्याला मेजर प्रोडक्ट म्हणून मिळतो. तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आपण एक एक करून रिएक्शन पाहणार आहोत. फर्स्ट इज द हॅलोजनेशन. यू नो हॅलोजनेशन इज द रिएक्शन in which the hydrogen atom of aromatic ether is replaced by halogen. एक जाणारा तिथे काय येणार हॅलोजन. तर आपण रिएक्शन करतो समजा ब्रोमीन बरोबर in presence of FeBr3 Lewis acid catalyst. FeBr3 is Lewis acid and here Lewis acid is used as catalyst. This Lewis acid abstracts one bromine from this Br2. एक ब्रोमीन याचा इकडे जातो, याचा एक ब्रोमीन जेव्हा इकडे जातो तेव्हा FeBr4 मायनस होतो आणि इथला Br होतो प्लस. Br प्लस ला आपण इलेक्ट्रोफाइल म्हणतो आणि मग आपली रिएक्शन असते काय ते पहा. Say this is OCH3 means anisole. When this anisole is reacted with Br2 in presence of FeBr3, H from orthocarbon and H from para carbon is replaced by Br. Here is OCH3, orthola Br. Here is another methoxy group attached to benzene ring. Here is another Br plus of HBr. निघालेले H आणि उरलेला Br तुम्हाला HBr twice असे मिळू शकतो. One is ortho-bromo-anisole, another is para-bromo-anisole. This is 2-bromo-anisole, this is 4-bromo-anisole. This is ortho product, this is para product. Para product is the major product. Para product हा आपल्याला कसा product मिळतो major आणि ortho product is obtained as minor product. 4-bromo-anisole is the major product and 2-bromo-anisole is the minor product. You can understand all these reactions very easily because nothing is difficult in these reactions. Another reaction is the Friedel-Crafts reaction. In this Friedel-Crafts, there are two reactions
one is alkylation, another is acylation. FC reaction असे ज्याला म्हणतात. FC म्हणजे Fredel-Crafts reaction. See, this is anisole. When this anisole is reacted with methyl chloride in presence of anhydrous AlCl3 as catalyst, once ortho H is replaced by methyl group. H च्या जागेवर मिथाइल येतो एकदा ऑर्थोच्या, मग तुम्हाला ऑर्थो पोझिशनला मिथाइल ग्रुप अटॅच होताना दिसतो. दुसरा प्रोडक्ट मिळतो त्या प्यारा पोझिशनला मिथाइल ग्रुप अटॅच होताना दिसतो आणि बाय प्रोडक्ट वाईज काय मिळतं तुम्हाला HCl. तर anisole will reacts with methyl chloride in presence of anhydrous AlCl3. It gives 2-methyl anisole, 4-methyl anisole. 2-methyl anisole and 4-methyl anisole. These two products, whatever are obtained, can be named by another way. जेव्हा मिथाइल बेन्झीनला आपण असं जोडतो तेव्हा तो टोलिन होतो. मिथाइल बेन्झीन म्हणजे काय होतो? टोलिन. म्हणून 2-मिथॉक्सीटोलिन आणि हा 4-मिथॉक्सीटोलिन. पैकी 4-मिथॉक्सीटोलिन हा प्यारा प्रोडक्ट आहे आणि प्यारा प्रोडक्ट हा कसला प्रोडक्ट असतो? मेजर. ऑर्थो प्रोडक्ट हा कसला प्रोडक्ट असतो? मायनर. तर तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट म्हणजे 2-मिथॉक्सीटोलिन आणि प्यारा प्रोडक्ट म्हणजे 4-मिथॉक्सीटोलिन असे प्रोडक्ट्स इथं मिळतात. पैकी प्यारा प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट आहे असं तुम्ही लक्षात ठेवणार आहात. या रिएक्शन मध्ये H च्या जागेवर अल्काइल ग्रुप येतो म्हणून त्याला Fredel-Crafts अल्कायलेशन असं म्हटलं जातं. पण जर आपण तीच रिएक्शन असाइल ग्रुप आणण्यासंदर्भाने केली किंवा असाइल हॅलाइड बरोबर केली, suppose same reaction is carried out with CH3, CO, Cl, catalyst is same, anhydrous AlCl3, it will give you one compound as OCH3, here will be COCH3. Another compound will be, again here is OCH3, at para position here will be COCH3 plus twice of HCl. This should be taken twice. बघा, जेव्हा आपण एनिसोल घेतो आणि एनिसोलची रिएक्शन एसिटिल क्लोराइड बरोबर करतो किंवा इथेनॉइल क्लोराइड बरोबर करतो तेव्हा एक प्रोडक्ट मिळतो ऑर्थो, दुसरा मिळतो प्यारा. आता जेव्हा बेन्झीन रिंगला COCH3 असं आपण जोडतो तेव्हा त्याचं नाव आहे ऍसिटोफिनोल. बेन्झीनला COCH3 चं नाव काय आहे? ऍसिटोफिनोल. त्याच्या 2 नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी म्हणून one is 2-methoxy acetophenol, another is 4-methoxy acetophenol. Out of these two, 4-methoxy acetophenol is the प्यारा product. हा कसला प्रोडक्ट आहे? प्यारा. आणि प्यारा product is the major product of this reaction. परीक्षेत विचारताना असं विचारतात, what happens when anisole is treated with bromine, anisole is treated with methyl chloride, anisole is treated with acetyl chloride, anisole is treated with say nitrating mixture. किंवा how will you convert anisole into 2 and 4 bromoanisole, anisole into 2-methoxytoluene and 4-methoxytoluene, anisole into 2-methoxy acetophenol and 4-methoxy acetophenol. Lastly, we are going to see the reaction that is the nitration. या रिएक्शन मध्ये या H च्या जागेवर असाइल ग्रुप येतो म्हणून त्याला Fredel-Crafts acylation असं म्हणतात. The reaction in which hydrogen atom of aromatic ether is replaced by alkyl group, it is called as Fredel-Crafts alkylation. And when it is replaced by acyl group, it is called as Fredel-Crafts acylation. Last reaction is nitration, when
anisole is reacted with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid. जेव्हा एनिसोल आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड वर रिएक्ट करतो तेव्हा एकदा आर्थोचा H जातो आणि NO2 येतो. मग तुम्हाला कळतं आर्थो नायट्रो एनिसोल प्लस प्यारा नायट्रो एनिसोल प्लस twice of H2O. This is artho nitro anisole, this is para nitro anisole, and water is obtained as byproduct in this reaction. This is 2 times, this should be taken twice. Nitration reaction is carried out in presence of nitrating mixture, that is concentrated nitric acid and concentrated sulfuric acid. First product is artho product, that is artho nitro anisole. Next product is the para product, that is para nitro anisole. This is 2 nitro anisole, this is 4 nitro anisole. 4 nitro anisole, this product is the major product. 4 nitro anisole, this product is the major product. You are supposed to keep in mind in all these reactions, para product is the major product and artho product is the minor product. 3 reactions I have told you are halogenation, in that we have seen bromination. Next reaction is Friedel-Crafts reaction, in that there is alkylation as well as acylation. And lastly, the reaction is nitration. In that nitration, we have seen again artho and para products are obtained. Out of the artho and para products in all these reactions, para product is the major product and artho product is the minor product. After these reactions part, last part is the uses of alcohol, phenol and ether that we are going to see just now. See, uses of alcohols, phenols and ethers. This is the last part of this particular chapter. Alcohols, in these alcohols part, they have given us methyl alcohol as one of the compound. This compound is used as solvent for paints and varnishes. आपण पेंट किंवा varnish म्हणतो, त्याच्यासाठी solvent म्हणून methyl alcoholचा वापर केला जातो. Another is ethyl alcohol. It is used as antifreeze agent. Antifreeze agent म्हणजे freeze होऊ न देणारा कंपाऊंड. In automobile radiators, गाड्यांच्या रेडिएटर मध्ये पाणी असतं आणि कोल्ड कंट्रीज मध्ये ते पाणी थंडीमुळे फ्रीज होतं, त्याचं बर्फ तयार होतं आणि बर्फ तयार झालं की रेडिएटर मध्ये ते फिरणं त्याचं थांबतं, म्हणून ते पाणी लिक्विडच राहावं, त्याचं बर्फ होऊ नये म्हणून जे वापरायचं त्याला म्हणायचं अँटीफ्रीज एजंट. इथाइल अल्कोहोल इज यूज्ड ॲज अँटीफ्रीज एजंट इन ऑटोमोबाईल रेडिएटर्स. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज solvent. In our book, second is given that is ethers. दुसरा पॉइंट दिलेला आहे पुस्तकामध्ये ethers. ethers मध्ये डायइथाइल ईथरचा यूज दिलेला आपल्याला. This डायइथाइल ईथर is used as general anesthetic. Anesthesia म्हणजे भूल देणे. जनरल anesthetic म्हणजे भूल देण्यासाठी वापरण्यात येणारं मेडिसिन, औषध. डायइथाइल ईथर is used as general anesthetic in सर्जिकल ऑपरेशन्स. ऑपरेशन करताना भूल देण्यासाठी डायइथाइल ईथरचा वापर करतात. सेकंड इज डायइथाइल ईथर इज आल्सो यूज्ड ॲज सॉल्व्हंट फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्मेशन. ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करताना आपण त्याला सॉल्व्हंट म्हणून वापरतो. फॅट्स, ऑइल्स आणि वॅक्सेस त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्यांना विरघळवण्यासाठी सुद्धा हे डायइथाइल ईथर वापरू शकतो. तसंच वुड्स रिएक्शन आपण शिकलेलो आहोत, त्या वुड्स रिएक्शन मध्ये सुद्धा सॉल्व्हंट म्हणून आपण डायइथाइल ईथर वापरू शकतो. तिसरं कंपाऊंड आहे फेनॉल. हे जे
ते फेनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन तयार करण्यासाठी वापरलं जातं. फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडचं एकत्रित कंपाऊंड आहे. त्याची राळ तयार होते. राळ, वाळूसारखी राळ तयार केली जाते. ती राळ तयार करण्यासाठी फेनॉल फॉर्माल्डिहाइड बरोबर वापरतात आणि फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड एकत्र येऊन एक कंपाऊंड तयार होतं. त्याचं नाव आहे बॅकेलाइट. बॅकेलाइट is the phenol formaldehyde resin or phenol formaldehyde polymer. It will come again in aldehydes and ketones. It will come again in polymers. There we will see again that point. Next, these phenols are used as antiseptic. Septic होऊ नये म्हणून त्या फेनॉलचा वापर केला जाऊ शकतो. In air fresheners त्या फेनॉलचा अँटीसेप्टिक म्हणून वापर करतात. जसे की एअर फ्रेशनर मध्ये डिओड्रंट्स, घाण वास दुर्गंधी घालवण्यासाठी, माउथ वॉशेस, तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी माउथ वॉशेस वापरतात. त्याच्यामध्ये कॅलामाइन लोशन्स, कॅलामाइन नावाचं लोशन त्याच्यामध्ये पण त्याचा वापर होतो. आणि फ्लोअर क्लीनर्स, फरशा पुसण्यासाठी सुद्धा फेनॉलचा वापर करतात. जसं आपण डेटॉल वापरतो तसे फेनॉल सुद्धा वापरलं जातं. तर अल्कोहोलचे सॉल्व्हंट म्हणून युजेस आहेत. इथरचे ॲनेस्थेसिया आणि सॉल्व्हंट म्हणून उपयोग आहेत. तर फेनॉलचे आपण फेनॉल फॉर्माल्डिहाइड बॅकेलाइट पॉलिमर करण्यासाठी वापर करतो म्हटलं. आणि दुसरं ते अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं. जसं की एअर फ्रेशनरमध्ये, डिओड्रंटमध्ये, माउथ वॉशेसमध्ये, कॅलामाइन लोशनमध्ये आणि फ्लोअर क्लीनर्स त्याच्यामध्ये ते वापरलं जातं. With this, we have completed the chapter alcohols, phenols and ethers. In next lecture, we are going to start with new chapter, that is aldehydes, ketones and carboxylic acids. Today, we are going to stop here.